हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर माझा हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो रविवारचा म्हणजे कालचा. जनरली मी शक्यतो कालचे व्हिडिओ शूट केलेले दुसऱ्या दिवशी मी पब्लिश करत असते. तर तो हा कालचा म्हणजेच रविवारचा व्हिडिओ आहे. आणि रविवारी ना हा साधारणपणे ना सकाळचं 9:30चं तुम्हाला हे मी शूट केलेलं दाखवते. तर पाऊस पडतोय, ऊन आहे आणि उन्हामध्ये पाऊस पडतोय. तर मला सुरुवातीला असं वाटलं कोणीतरी खिडकी वगैरे धुत असेल, पण नंतर बघितलं तर आवाज खूप असा येत होता आणि मग मी थोडंसं कॅमेऱ्यामध्ये शूट केलं. तर यावर्षी म्हणतात की पाऊस फारच कमी पडणार आहे आणि म्हणून मग थोडीशी गरमी वगैरे देखील जाणवते. पण या गरमीमध्ये थोडासा काल जो पाऊस पडला ना रविवारी, तर तो पाऊस म्हणजे खूप छान वाटला. असं वाटत होतं भिजायला जावं, पण तो पाऊस जास्त वेळासाठी पडलाच नव्हता. साधारणपणे 5 ते 7 मिनिटं इतकाच पडला तो. आणि पहाटेच एकदा पडला होता पाऊस. त्याच्यामुळे ना आज वातावरण म्हणजेच रविवारचं वातावरण एकदम असं गार वाटत होतं. तर रविवारी होती पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी असतो माझा उपवास. तर आता म्हटलं त्याचं उपवासाला आता उपवास तर मी 12 वाजता सोडते दुपारीच आणि मग 12च्या नंतर मग काहीच खात नाही. ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच सकाळी जे काही नाश्ता असेल ते करायचा. तर पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो खीर वगैरे आम्ही बनवतो आणि उपवास असल्यामुळे खीर वगैरे किंवा मग काहीही आपलं साधं व्हेज जेवण जरी असलं ना, तर त्याच्यावर उपवास आपण सोडत असतो. तर रविवारचं म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी मी असं ठरवलं, की चला आपण म्हणजे खीर बनवूया आणि सोबतच भाजी, चपाती असं काही आपलं साधं जेवण बनवता येईल. तर खीर बनवायला घेतली मी. एका साइडला टोपामध्ये जवळपास अर्धा लिटरच्या आसपास दूध असेल. टोप लहान आहे त्याच्यामुळे दूध तुम्हाला कमी दिसत असेल आणि अर्धा लिटर थोडंसं अर्धा कप इतकं दूध कमी असेल आणि एका साइडला जे छोटंसं भांडं दिसतंय, तर त्याच्यामध्ये मी तांदूळ, बदाम आणि जे आपले हिरवी वेलची असते ना, तर ते मिक्सरमध्ये एकदम रवाळ असं बारीक केलेलं आणि आता तूप घालून हे थोडंसं असं रंग बदलेपर्यंत भाजून घेते तुपामध्ये. आणि इथे दूध मी गरम करूनच ठेवलेलं आहे. त्यात ऑलरेडी मी साखर घातलेली आहे आणि हे जे मी तुपामध्ये परतलेलं जे मिश्रण होतं, तर ते यामध्ये घातलेलं आहे. आता खीर बघायला गेलं तर फार कमी दिसते. कारण की ही खीर ना म्हणजे आता आम्ही आहोत तिघच जण. पण मुलांना खीर शक्यतो जास्त काही आवडत नाही आणि म्हणून ही खीर ना मी एकटीच खाणार आहे. म्हणजे जर मुलांनी खाल्लं तर नक्कीच देईन. पण शक्यतो मुलं ही खीर खाणार नाहीत म्हणूनच मी खीरीची क्वांटिटी थोडीशीच कमी केलेली आहे. आता ही जी खीर आहे ना, तर ही दुपारी मी खाऊन सुद्धा देखील रात्री उरणार आहे. तर बघू आता किती संपते याच्यातली खीर. एका साइडला मी पटकन अशी खीर बनवून घेतली आणि आता तुम्हाला दिसलंच असेल जे मी मिश्रण परतलं होतं, तर ते ना तुम्ही असं डब्यामध्ये एक प्रीमिक्स म्हणून खीरचं बनवू शकता. तर तांदूळ स्वच्छ धुवायचे, मग त्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही इंद्रायणी आणि बासमती तांदूळ घ्या. त्याला एक स्वतःचा सुगंध असतो आणि ते तांदूळ स्वच्छ धुवून थोडेसे वाळवायचे पंख्याच्या हवेखाली आणि मग त्या तांदळामध्ये बदाम, काजू, थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे जे असतील, वेलची वगैरे ते छान असं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये केशर घालायची असेल तर ऑप्शनल आहे, केशर तुम्ही घालू शकता. आणि हे जे केलेलं प्रीमिक्स आहे ना, तर हे प्रीमिक्स तुम्ही एका डब्यामध्ये भरून ठेवू शकता फ्रिजमध्ये. हे प्रीमिक्स सहजपणे तुम्ही 6 महिने वगैरे टिकू शकता. त्याच्यापेक्षा जास्त महिने देखील ते प्रीमिक्स टिकतं. जर तुम्हाला हे प्रीमिक्स म्हणजे असं विकायचं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर ॲड करू शकता आणि हे जे प्रीमिक्स आहे, तर हे प्रीमिक्स जास्त दिवस काही टिकणार नाही, कारण की मिल्क पावडर ॲड केल्यामुळे आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला ना हे जे प्रीमिक्स तयार केलेलं असेल, साधारणपणे 2 ते 3 महिने हे प्रीमिक्स टिकू शकतं. तर शक्यतो तुम्ही अशा पद्धतीने प्रीमिक्स बनवून ठेवू शकता. आयत्या वेळेला बनवून खीर वगैरे बनवून खाऊ शकता. बाहेरचे जे प्रीमिक्स तुम्ही बघितलेले असतील विकतचे, तर ते अशाच पद्धतीने स्टोअर केलेले असतात. पण त्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह वापरलेले असतात. पण तुम्ही जर अशा पद्धतीचं जर प्रीमिक्स घरामध्ये जर बनवून ठेवलं ना विदाऊट मिल्क पावडर, तर 6 महिन्याच्या वर तुम्ही सहज ते टिकवू शकता आणि मिल्क पावडर जर ॲड केली असेल, तर शक्यतो तुम्ही 3 महिन्यापर्यंत ते प्रीमिक्स सहजपणे टिकवून ठेवू शकता. पण शक्यतो हे प्रीमिक्स फ्रिजमध्ये ठेवायचं. तर आज जेवणामध्ये मी खीर बनवलेली आहे. सोबतच वांगी होती फ्रिजमध्ये. तर 3 वांगी अशीच पडली होती. तर म्हटलं की चला माझ्यापुरती भरली वांगी बनवून तयार होतील. तर मस्तपैकी शेंगदाणे, आलं, लसूण आणि सोबतच कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ हे सगळं घालून याची मस्तपैकी पावडर केली, मसाला तयार केला आणि हा मसाला वांग्यामध्ये भरून वांग्याला फोडणी दिलेली आहे. छान अशी मोहरी आणि कढीपत्त्याची. एका साइडला वांगी होत आहे, तोपर्यंत दुसऱ्या साइडला म्हटलं की चला पटापट चपात्या वगैरे करून घेऊया. तर इथे मस्तपैकी घडीच्या चपात्या करतीये.
आता जेवण तर मी बनवलेलं आहे, पण प्रॉब्लेम असा आहे, की मुलं वांगी पण खाणार नाहीयेत, म्हणजे वांगी मुलांना आवडतच नाही आणि खीर देखील ते जास्त इंटरेस्ट घेऊन खाणार नाहीत. त्याच्यामुळे त्यांचं पोट भरण्यासाठी मला त्यांच्यासाठी वेगळं काही असं बनवावं लागेल, जे त्यांच्या आवडीचं पण असेल आणि त्यांचं पोट पण भरेल आणि ते हेल्दी पण असेल. आता बनवायचं काय म्हणून रात्री मी ठरवलं, की सकाळी म्हणजे रात्री चणे भिजत टाकायचे. पण मी ना कडधान्य भिजत टाकायला खरंच विसरले आणि आयत्या वेळेला म्हटलं बटाट्याची भाजी करूया, तर बटाटे देखील संपले होते. मग सोयाबीन होते, तर म्हटलं की चला सोयाबीनची मस्तपैकी सुकी भाजी बनवून घेऊया. आता सोयाबीनची सुकी भाजी बनवली ना, इतकी छान लागते ना, मुलांना फार आवडते. म्हणजे मी देखील लहान असताना सोयाबीनची भाजी मला फार आवडायची. तर माझ्या मुलांना दोघांना देखील ही सोयाबीनची भाजी आवडते. त्याच्यामुळे मी ना असे सोयाबीन भिजवले. थंड पाण्यातच सोयाबीन भिजवायचे. मी कधीही सोयाबीन गरम पाण्यात भिजत टाकत नाही. कारण की मी एक त्याच्यामध्ये गोष्ट म्हणजे लक्ष देऊन अशी जाणवली मला त्याच्यामध्ये, की जेव्हा-जेव्हा आपण उकळत्या पाण्यात किंवा गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजत घालतो ना, ते भिजतात पटकन, पण त्याचं टेक्स्चरच बदलून जातं पूर्ण आणि ते खाताना पण काहीतरी वेगळेच लागतात, काहीतरी स्पंज खाल्ल्यासारखे. आणि म्हणून ना सोयाबीन जर बनवायचे असतील ना, तर थंड पाण्यामध्ये नेहमी भिजवायचं त्याला. जास्त काही वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये हे सोयाबीन भिजून जातात. पण तेच जर गरम पाण्यामध्ये घातले, तर सोयाबीन भिजायला जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतात. तर हा डिफरन्स आहे वेळेमधला. पण टेस्ट जर म्हणाल तर थंड पाण्यामध्ये भिजवलेले जे सोयाबीन असतात ना, तर त्याची भाजी खरंच खूप टेस्टी लागते. आणि शक्यतो मला सोयाबीनची भाजी सुकीच भाजी आवडते. त्याचा रस्सा वगैरे बरेच जण करतात, तर तो काही मला म्हणजे मला स्वतःला पर्सनली नाही आवडत. आता सकाळीच माझी दिवाबत्ती वगैरे सगळी झाली होती. त्याच्यामुळे आता ना 12च्या आतमध्ये उपवास सोडायचा असतो आणि म्हणून मग मी पटापट घाई केली. तर एकीकडे वांग्याची भाजी झालेली आहे, एकीकडे सोयाबीनची भाजी झालेली आहे, खीर झालेली आहे, चपाती झालेली आहे. तर म्हटलं आता चला गरम-गरम आहे तोपर्यंत मुलांना पण देऊया आणि मी पण जेवून घेते. आज आमचं जेवण थोडंसं लवकरच होतंय कारण की मला सोडायचं आहे 12च्या आतमध्ये उपवास. त्याच्यामुळे मी आता माझं ताट वाढून घेते आणि माझ्यासोबतच माझ्या मुलांना देखील देणार आहे जेवायला. तर इथे मस्तपैकी तांदळाची खीर झालेली आहे तयार आणि तुम्ही पाहू शकता, की खूप मस्त अशी त्याला दाटसरपणा आलेला आहे आणि या खिरीमध्ये ना तांदूळ आणि बदाम मी एकदमच असे बारीक केलेले आहेत. तुम्हाला बदामचे तुकडे वगैरे दिसणार नाहीत. कारण की बदाम वगैरे खिरीमध्ये असले ना, की मुलं ना जाणून-बुजून ते साईडला काढतात. म्हणून मग मी अशा प्रकारे बदाम किंवा ड्रायफ्रुट्स जे असतील ते एकदम बारीक करते. एका साइडला थोडीशी मी सोयाबीनची भाजी घेतली आहे आणि आता भरलं वांगं मी घेतेय जेवणासाठी. आता मला थायरॉइड आहे आणि थायरॉइडच्या माणसांना खरं तर सोयाबीन खायचं नसतं. पण ठीक आहे, तरी देखील मी थोडंसं सोयाबीन घेतलंय खायला आणि आता इथे मस्तपैकी गरमागरम चपाती आणि मस्तपैकी आता मी आणि माझी मुलं आम्ही तिघं जण जेवण करून घेतो. Mishoवरून मी काही ड्रेस मागवले होते. आता तुम्ही पाहत असाल, की माझ्या अंगावर जी आहे ती एक मॅक्सी आहे कॉटनची आणि खरं सांगते इतकं गरम होतंय ना, ड्रेस सुद्धा असे घालावेसे नको वाटतात आणि म्हणून असं कॉटनचं एकदम ढिल्ले-ढिल्ले असे कपडे लूज असतील असे कपडे घालावेसे वाटतात. म्हणून मग मी सकाळी गाऊनच घातली होती आणि हे जे Mishoचे पार्सल होते ना, तर ते पार्सल आलेले होते. तर म्हटलं, की चला आता मी या गरमीमध्ये घालण्यासाठी काय मागवले ते तुम्हाला दाखवते. म्हणजे गाऊनऐवजी ना आपण हे जे ड्रेस आहेत ना याला मॅक्सी ड्रेस म्हणतात आणि घालायला एकदम हलके-फुलके कम्फर्टेबल आहेत आणि मस्त असे लूज वगैरे असतात आणि दिसायला देखील खूप छान ड्रेसचा असा लूक येतो. तर हा ना पर्पल मधला असा कॉटनचा मॅक्सी ड्रेस आहे तो मी तुम्हाला घालून दाखवते. आणि दुसरा जो ड्रेस मी मागवलेला आहे तो व्हाईट आणि साधारणपणे लेमन येलो शेडमध्ये मिक्स असा हा ड्रेस आहे. तर या ड्रेसचं जे मटेरियल आहे ते रेयॉनचं आहे आणि मला असं वाटतं की रेयॉन ना म्हणजे पूर्णपणे कॉटनला टक्कर देणारं आहे गरमीच्या सीझनमध्ये. तसं बघायला गेलं आता उन्हाळा तर संपतच आलेला आहे. पण तरी देखील हे ड्रेस जे आहेत हे आपण कधीही घालू शकतो. तर हा बघा, हा जो वाईन कलरचा ड्रेस आहे, हा Mishoवरून मागवलेला आहे आणि दोन्हीही ड्रेसची कॉस्ट जी आहे, प्राइस जी आहे, ती जास्त काही महाग नाहीये. दोन्हीही ड्रेस 1000च्या आतमध्येच, 800च्या आतमध्येच आहेत हे दोन्हीही ड्रेस. त्याच्यामुळे तुम्ही ना सहजपणे ते ड्रेस घेऊ शकता Mishoवरून. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक नक्की सांगा. आणि हा जो ड्रेस आहे ना लूज देखील करू शकतो आणि फिटिंगमध्ये पाहिजे असेल तर मध्ये अशी छोटीशी अशी नॉट दिलेली आहे. तर त्याने तुम्ही ॲडजस्ट करून हा ड्रेस व्यवस्थित फिटिंगमध्ये घालू शकता. आणि हा दुसरा ड्रेस मागवलेला आहे. हा देखील इतका छान वाटतोय ना. फक्त याचे हात थोडेसे लूज आहेत. मला असं वाटतं मी एल मागवला असता तर मला परफेक्ट झाला असता. शक्यतो एक्सेल वाले ड्रेस मला परफेक्ट होतात. पण हा एक्सेलमध्ये मला थोडासा मोठा होतोय. तर हा देखील ड्रेस एकदम मस्त आहे. कसे वाटले हे ड्रेस मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याची लिंक जर हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा.
आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सहित. तोपर्यंत बाय बाय.